MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH आज संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ गार्डनमध्ये जी काही मेन कामं होती, प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ती कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला, 2 महिला जखमी आहे आणि 2 लहान मुलं जखमी आहेत। दुर्दैवी घटना आहे। मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेले आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल। परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे। आज संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा या ठिकाणी सुटलं होतं आणि या वाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 घटना घडली। एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचा खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत। या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे BOT बिल्डिंग होती आणि BOT बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी BOT ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं। परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज 2 लोकांचा मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। परंतु या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत। आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे। अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वाऱ्याने, कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्ण पण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं, परंतु काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत, सर्व BOTs सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या सर्व संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि 2 लोकांचे मृत्यू झालं। माननीय पालकमंत्री महोदयांच्या चर्चा केल्यानंतर 2 परिवारांचा ज्यांचे मृत्यू झालेले आहेत 5 लाख रुपये महानगरपालिकामार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना महापालिकेवतीने देण्यात येणार आहे आणि पुढील 7 दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिले जाणार आहे। परंतु हा दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल महानगरपालिका खेद व्यक्त करते। काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।